होतकरू व मीडियात करिअर करणाऱ्यांसाठी उत्तम संधी. आपण ऑनलाईन ही काम करू शकता. संपूर्ण राज्यभरात प्रसारित होणाऱ्या स्टार 24 तास या वाहिनीसाठी जागा भरणे आहे. यात अँकर, रिपोर्टर, कॅमेरामॅन, एरिया प्रतिनिधी, स्क्रिप्ट रायटर, व्हिडिओ एडिटर, रिसेप्शन व इंटर्नशिपसाठी विद्यार्थी घेणे आहे. अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. नमस्कार, मी प्रतीक्षा. स्टार 24 तास मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील हुबळीतील महाड गावात अतिशय धक्कादायक प्रकार घडला. सद्गुरू शिवाचार्य नाबाडकर यांच्या सहकार्यासह त्यांची हत्या करण्यात आली. हत्या करून प्रेत सोबत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींना अटक झाल्याशिवाय त्यांचा शव ताब्यात घेणार नाही असा पवित्रा साधू भक्तांनी घेतला आहे. मठाधिपती शिवाचार्य महाराज व येथील ग्रामस्थ भागात शिंदे या दोघांची हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव साईनाथ लिंगाडे निष्पन्न झालं. या आरोपीवर यापूर्वीही अशाच प्रकारचे अनेक गुन्हे आहेत व तो सध्या जामिनावरती बाहेर आहे. पालघर येथे झालेल्या साधूंच्या हत्येनंतर मठाधिपतींची हत्या हा दुसरा प्रकार आहे. या घटनेमुळे ग्रामस्थ व गावकरी अतिशय संतापात आहेत. साधूला चेक केला तर साधू कुठेच मिळत नाही, म्हणून गाडीची पुढच्या बाजूची काच फोडली ड्रायव्हर साईडची आणि आत एंट्री करून त्यांनी डिक्की चेक केली असता डिक्कीमध्ये साधूचा मृतदेह आणि साधूच्या चीजवस्तू मिळाल्या. त्यानंतर पोलिसला कळवण्यात आलं. आम्ही आज सकाळपासून घटनास्थळावर आहोत. आता त्या दरम्यान साईनाथ लंगोटे या आरोपीलासुद्धा आम्ही तातडीने ताब्यात घेतलेला आहे. दोन्ही एका समाजाचे असल्यामुळे आणि त्यांचा मूळ उद्देश हा चोरीचा असल्यामुळे गावामध्ये कोणतेही कम्युनल वातावरण नाही किंवा जिल्ह्यातही कुठे काही कम्युनल वातावरण नाही, धार्मिक वातावरण नाही. हा केवळ आणि केवळ चोरीचा गुन्हा असल्यामुळे ही अशी घटना घडलेली आहे. उल्हासनगरमध्ये आज 25 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून येथील एकूण आकडा 191 वर गेला आहे व येथे आतापर्यंत 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी 14 नवीन रुग्ण असल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र दुपारून या संख्येत 11 जणांची वाढ झाली. यातील 124 रुग्ण हे ऍक्टिव्ह असून 61 लोक बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज केलं गेलंय. उल्हासनगरच्या विविध भागातून हे रुग्ण आले आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात उल्हासनगरमध्ये अतिशय कमी रुग्ण होते. मात्र मागील महिन्यापासून या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे उल्हासनगरकरांची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. यात राज्यातील जनतेला धन्यवाद देत नागरिकांचं कौतुक केलं की आपण पाळलेल्या लॉकडाऊनमुळेच केंद्र सरकारला मे महिन्याअखेर महाराष्ट्र राज्यात 1.5 लाख कोरोना रुग्णांचा अंदाज केला होता. हा अंदाज खोटा ठरवत हा आकडा कमी ठेवण्यास सहकार्य केलं. आणि त्या एप्रिलपासून साधारणतः केंद्र सरकारने किंवा दिल्लीची जी काही टीम मी तुम्हाला सांगत आलेलो आहे मध्ये मध्ये येते आणि आपल्याला कल्पना देते की आपण कुठे आहात, कुठे जाऊ शकता. तो आकडा हा जर का मी तुम्हाला सांगितला तो मुद्दामून मी तुम्हाला सांगतोय. मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे आता जो काही टप्पा सुरू झालेला आहे त्याच्यात महाराष्ट्र हा त्यांच्या अंदाजाप्रमाणे 1.25 ते 1.5 लाख रुग्ण किंवा पॉझिटिव्ह केसेस असतील असा त्यांचा अंदाज होता. 1.25 ते 1.5 लाख म्हणजे मी 1.25 ते 1.5 लाख का म्हणतोय की मेचा अखेर जेव्हा येईल त्यावेळेला साधारणतः महाराष्ट्रात 1.5 लाख केसेस ह्या असू शकतील असा त्यांचा अंदाज हा त्यांनी व्यक्त केलेला होता. आणि हे काही त्यांनी उगाचच नाही सांगितलं, एक आपल्याला खबरदारी घेण्यासाठी म्हणून सांगितलं होतं की लक्षात घ्या की ज्या पद्धतीने हा गुणाकार होतो तो किमान 1.5 लाख रुग्ण हे तुमच्या महाराष्ट्रात तुमच्या राज्यात होऊ शकतात. ही त्यांनी एक मी भीती नाही म्हणत पण अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्ष आज 23 तारखेला काय स्थिती म्हणजे मी म्हणून ते 1.25 ते 1.5 लाख का म्हटलं की 1.5 लाख जर मे अखेरीला होणार असतील तर आज 1.25 लाख व्हायला हवे. 1.25 लाख म्हटल्यानंतर आज मी मुद्दामून काही कागद घेऊनच बसलेलो आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 33,786 ह्या पॉझिटिव्ह केसेस आहेत. 33,786. 47,000मध्ये अजूनही पहिल्या दिवशी जो पहिला रुग्ण सापडला तो धरला जातोय. पहिला रुग्ण म्हणजे जेव्हा आपल्याला कळलं की आपल्या राज्यात ह्या व्हायरसने शिरकाव केलेला आहे तो रुग्ण बरा होऊन घरी गेला
तरी देखील तो याच्यात पकडला जातोय. मग 47,190 म्हटल्यानंतर आत्तापर्यंत 13,404 हे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. 13,000च्या आसपास बरे होऊन रुग्ण घरी गेलेत. म्हणजे 47 मी वरचे आकडेमोड नंतर म्हणजे तुम्ही बघा, पण 47 वजा 13,000 जवळपास 33,000 रुग्ण हे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये. 1.25 लाख आणि 33,000 1.25 लाख रुग्णांची शक्यता होती, तीच आज महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष ॲक्टिव्ह केसेस ज्याला म्हणतो रुग्ण हे 33,786 आहेत. हे कशामुळे शक्य झालं? हे तुमच्यामुळे शक्य आहे. तुम्ही जी काय एक शिस्त पाळलीत, जी हिंमत दाखवली, अगदी तुमच्या मनाविरुद्ध असलं तरी, म्हणजे अत्यंत छोट्या बालकांपासून नवजात आब्रकांपासून ते 90 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत सगळेजण कोविडचा मुकाबला यशस्वीपणाने करतायत. ही एक मोठी जमेची बाजू आहे की उद्धवजी आपला महाराष्ट्र ज्या पद्धतीने लढतोय ही फार एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांनी ग्रामीण भागात चौकशी केली. उत्तर महाराष्ट्रामध्ये केस सापडल्यानंतर लगेच आपण काय उपाययोजना करतो, कसं सगळं ते प्रतिबंधित क्षेत्र किंवा काय कसं करतो, ते म्हणाले असे प्रयत्न हे फार महत्त्वाचे आहेत आणि हे प्रयत्न आपण करतो आहोत. म्हणून हा 1.25 ते 1.5 लाखाचा आकडा जो अपेक्षित किंवा अंदाजित होता तो आपण ह्या 33,000 किंवा काय जो मगाशी आकडा सांगितला तोपर्यंत आपण नियंत्रित ठेवू शकलो. येत्या काही काळात राज्यात कोरोना केसेस वाढणार आहेत, मात्र नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही. कारण यासाठी मोठी सुविधा करण्यात आल्या आहेत. यात फील्ड हॉस्पिटल तयार करण्यात येत आहे. यात 13 ते 14,000 बेड तयार करत आहोत. या काळात रुग्णांना रक्त कमी पडू शकतं, यासाठी अधिक प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं. की ह्याच्या पुढची लढाई ही अधिक बिकट होणार, कारण हा गुणाकार आता जीवघेणा होणार आहे. आपल्याकडे काही केसेस वाढणार, जशा आत्तापर्यंत वाढलेल्या आहेत तशा येत्या काही काळामध्ये या केसेस आणखीन वाढण्याची शक्यता नव्हे तर थोड्या वाढतील, पण घाबरण्याचं कारण नाही आहे. आपण मोठ्या प्रमाणावरती आरोग्य सुविधा निर्माण करतो आहोत. म्हणजे राज्यात म्हणाल तर काही लाखांमध्ये आपण रुग्णशय्या त्याची व्यवस्था करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, देशात काही राज्यांनी केलं असेलही, जगात काही देशांनी केलं असेलही, आपण इतर देशांकडे, इतर राज्यांकडे काय करतात बघण्यापेक्षा आपण काय करतो आहोत त्याच्यावरती लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. गेल्या वेळेला मी जे सांगितलं की आपण फील्ड हॉस्पिटल्स जसं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे, गोरेगाव आहे, वरळी डोम आहे. डोमची तर यंत्रणा आपण जर का म्हणजे बघायला जाऊ नका, पण ते माझा असा विचार आहे की या सगळ्याचं एक कुठेतरी रेकॉर्डिंग करून ठेवायला पाहिजे की कसं मुंबई आणि महाराष्ट्राने कसं या संकटाशी सामना केला, काय काय केलं. काही ठिकाणी तर आपण ICU बेड्स ह्या फील्ड हॉस्पिटलमध्ये करतो आहोत. आज जी काही थोडीशी एक म्हणजे व्हायला नको आहे, मी पुन्हा सांगतोय, एक रुग्णांची आबाळ होते अशा बातम्या येतात, होतं सत्य आहे. ह्याचं कारण हे संकट एवढं मोठं आहे की कोणाच्याही आकलनात किंबहुना त्याला समजण्याच्या आधी हे एवढं मोठं संकट आलेलं आहे. मग त्याच्यात साधारणतः एप्रिलमध्ये मी जे आपल्याला सांगू इच्छितो, एप्रिल एंडमध्ये आपल्याकडे जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यात 1,000च्या आसपास बेड्स होते. आज आपण ही हॉस्पिटल्स आणि फील्ड हॉस्पिटल ह्यांची जर का एकत्रित संख्या मोजली तर मे अखेरीस आपण किमान 14,000 म्हणजे आत्ता फील्ड हॉस्पिटलमध्ये 3,000 म्हणजे जवळ आत्ता 7,000 बेड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण पुढच्या महिन्यात 13,000 ते 14,000 बेड्स हे हॉस्पिटल्समध्ये आपण उपलब्ध करून देऊ शकतो. आता हे बेड्स कसे असतील तर मी मागे आपल्याला सांगितलं होतं की साधारणतः 3 टप्प्यात आपण करतोय. जसं क्वारंटाईन आयसोलेशन हा एक भाग आहे, तसंच जे एसिम्प्टोमॅटिक आहेत, काही जणांना ऑक्सिजनची गरज लागते, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन. हा सगळा जो काय आपण काळ 2 महिन्याचा अनुभवलेला आहे त्याच्यात एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जास्तीत जास्त रुग्णांना हे व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची गरज लागते. आणि हे जे काय आपण बेड्स किंवा रुग्णशय्या या उपलब्ध करत आहोत, त्यांची व्यवस्था करत आहोत राज्यभर, मुंबईमध्ये पण, त्याच्यात जास्तीत जास्त बेड्सना ऑक्सिजनची सुविधा आपण देत आहोत, जास्तीत जास्त. अगदी फील्ड हॉस्पिटलमध्ये सुद्धा काही ठिकाणी तर आपण फील्ड हॉस्पिटलमध्ये ICU बेड्सची व्यवस्था करतो आहोत. हे केवळ आपण महाराष्ट्रामध्येच करू शकतो असा मला आत्मविश्वास आहे. अनेक जण पुढे येत आहेत, डॉक्टर्स पुढे येत आहेत, नर्सेस पुढे येत आहेत. हा सगळा टप्पा आपण ओलांडत असताना 1-2 महिन्यापूर्वी मी तुम्हाला आवाहन केलं होतं की तेव्हा
रक्ताचा पुरवठा थोडासा, रक्ताचा साठा आपल्याकडे कमी झाला होता. अनेक जण पुढे आले, रक्तदाते पुढे आले, त्यांनी रक्तदान केलं. ते रक्तदान केल्यामुळे आजपर्यंत आपण विनासायास ह्या सगळ्या उपचार पद्धतीमध्ये रक्ताचा पुरवठा, मग कोविडचे पेशंट आले, नॉन कोविड पण आले, त्यांना देऊ शकलो. पण आता पुन्हा एकदा रक्तदानाची गरज आहे. कारण आज आपल्याकडे साधारणतः पुढचे 8 ते 10 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे. म्हणून मी तमाम रक्तदात्यांना एक नम्र आवाहन करतो आहे. गेल्या वेळेला आपल्याला थांबवावं लागलं होतं, की आता आहे आपल्याकडे पुरेसा रक्तसाठा झालेला आहे, आता रक्तदान करू नका. आता मला पुन्हा आपल्याला महाराष्ट्राला रक्तदानाची गरज आहे, रक्ताची गरज आहे. आणि महाराष्ट्राचं रक्त काय असतं, महाराष्ट्राच्या रक्तामध्येच संकटाविरुद्ध लढण्याची जिद्द कशी आहे ती आपल्याला पुन्हा एकदा दाखवायची आहे. म्हणून पुन्हा एकदा रक्तदान करण्याची आवश्यकता आहे, रक्ताची आवश्यकता आहे. त्याच्याबद्दल मी आपल्याला विनंती करतो आहे की ज्यांची रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी पुन्हा एकदा पुढे यावं, रक्तदान करावं आणि आपल्या पुढच्या ह्या सगळ्या कदाचित कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकणाऱ्या आणि इतर सुद्धा जे नॉन कोविड पेशंट आहे त्यांना लागणारी रक्ताची आवश्यकता ही पूर्ण करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पॅकेज मॅगीची चांगलीच खिल्ली उडवत भाजप नेत्यांची कानउघाडणी केली. याचबरोबर राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठीही 875 कोटी देऊन आपल्या राज्यात जाण्याची सुविधा केली. याचबरोबर परप्रांतीय मजुरांच्या खानपानाची व राहण्याची राज्य सरकार सुविधा करत आहे. याचबरोबर बाहेर देशातील जे नागरिक राज्यात येणार आहेत त्यांची क्वारंटाईनची देखील सुविधा राज्य सरकार करत आहे. आपण नियंत्रित ठेवू शकलो. हे सगळेजण तुम्ही हे खरे योद्धे आहात. मग काही जण असं म्हणतात की तुम्ही पॅकेज का नाही दिलं, पॅकेज द्यायला पाहिजे, हे द्यायला पाहिजे, ते द्यायला पाहिजे. अहो सगळं काही देतो. पहिलं जे संकट आपल्या डोक्यावरती घोंगावतं आहे ते आरोग्याचं संकट आहे. आरोग्यविषयक जोपर्यंत आपण सुविधा करत नाहीत किंवा आपण उपाययोजना करत नाही तोपर्यंत पॅकेज, आजपर्यंत खूप पॅकेजेस वाटले गेले. हो किती पॅकेजेस आली वाटतात, लाखो कोटींची पॅकेजेस आणि पॅकेजेस. वरती सगळं छान पॅकेज असतं, आपल्याला वाटतं काय पॅकेज आलेलं आहे, उघडल्यानंतर रिकामा खोका, आतमध्ये काहीच नाहीये. हे अशा पोकळ घोषणा करणारं सरकार आहे, आपलं महाविकास आघाडीचं सरकार नाहीये. आज आपण ज्या काही गोष्टी करतो आहोत, गोरगरिबांना ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना धान्य देण्याची योजना अनेकदा सांगितल्यानंतर केंद्राने मान्य केली. केंद्राला मी धन्यवाद देतो. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांचं काय होणार, त्यांना धान्य देण्याची योजना आलेली आहे. त्यांना इतके दिवस आपण शिजवलेलं अन्न देत होतो, तो अजूनही काही ठिकाणी चालू आहे. शिवभोजन योजना रोजच्या आपल्या लाखाच्या वरती रोज ज्या 10 रुपयामध्ये आपली शिवभोजन योजना होती थाळी, ती 5 रुपयात देतोय. काय कोणतं पॅकेज आहे? ही पॅकेजच्या पलीकडची गोष्ट आहे. पहिल्यांदी अन्न मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. धान्य मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. उपचार मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या सगळ्या ज्या काही आपण योजना करतोय त्या सर्वांसाठी करतोय, सर्व वर्गांसाठी करतोय. ह्या गरिबांसाठी करतोय, मध्यमवर्गीयांसाठी करतोय, श्रीमंतांसाठी करतोय. कारण ही आपली परिस्थिती जरी गोरगरीब अशी असली तरी व्हायरस कोणालाच ओळखत नाही. मग जसं रेशन कार्ड नसलेल्यांकडे आपण धान्य देतो आहोत, तर रेशन कार्ड ज्यांच्याकडे नाही त्यांनी उपचार कसे करायचे? कारण त्यांच्यात हे नव्हतं. मग आपली महात्मा ज्योतिराव फुले जी विमा योजना आहे त्याच्यात आपण आता 100% लोकांना आपण ज्या नोंदणीकृत आपली हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समधनं 100% मोफत उपचार हे या सगळ्यांना करून देणार आहोत. काय पॅकेज आहे? कोणतं पॅकेज आहे? घोषित करायचं, जाहिरात करायची का प्रत्यक्ष काम करायचं? आपण देतो आहोत. आजपर्यंत मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः 5.5 ते 6 लाख परप्रांतीय मजुरांची आपण 3 वेळाच्या अन्नाची सोय करत होतो. 5.5 ते 6 लाख. किती खर्च झाला? आहे पॅकेज केलं. या सगळ्या राज्यातल्या मजुरांना, इतर राज्यातल्या मजुरांना आपण जा नाही सांगितलं, पण त्यांनाच घरी जायचं होतं. मग घरी जायचं तर कसं करायचं? केंद्राने जाहीर केलं. आपण त्यांच्याकडे ट्रेन्स मागत होतो, लॉकडाऊनच्या आधी ट्रेन्स मागत होतो की इतर राज्यातले जे काही मजूर आहेत ते इकडे थांबायला तयार नाहीत, त्यांना घरी जाण्याची परवानगी द्या, आम्हाला ट्रेन्स द्या, आम्ही खर्च करतो, त्यांना जाऊ द्या. दुर्दैवाने किंवा काही कारणं असतील त्यावेळेला ती परमिशन मिळाली नाही. आता हे संकट वाढल्यानंतर त्यांना परवानगी दिली गेली. कारण ते सुद्धा फार ते भीषण चित्र होतं. ही साधी लोक रस्त्यावरनं आपल्या कुटुंब काबिल्यासह चालत चाललेत. ऊन आहे आणि सोयी सगळीकडे कुठे, निर्जन रस्त्यावरती सोयी सुविधा कुठून असणार? मग रस्त्यावरनं कोण चाललेले आहेत?
रुळाच्या पटरीवरनं कोण चाललेले आहेत. पण आता केंद्राने जी सोय केल्यानंतर केंद्र सरकार 85% पैसे आपल्याला त्यांनी जाहीर केले ते मिळतील जसे आजपर्यंत मिळाले तसे तेही मिळतील. पण राज्याने आत्तापर्यंत 481 ट्रेन्स 5 मे ते 23 मे या काळामध्ये सोडलेल्या आहेत. रोज सोडतोय, मी तुमच्याशी बोलतोय त्याही वेळेला कुठली तरी एखादी ट्रेन निघाली असेल. आणि ह्या प्रवासी मजुरांची ही संख्या आहे ही 6 ते 7 लाखाच्या आसपास आजपर्यंत त्यांची आपण सोय केलेली आहे, 6 ते 7 लाखापर्यंत. आणि याच्यासाठी राज्य सरकारने जवळपास 85 कोटी रुपये ह्या व्यवस्थेवरती ट्रेन्सच्या भाड्यापोटी हे दिलेले आहेत. हे पॅकेज आहे पण 85 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे 85 कोटी आणि वरचे तर मी काय वाचत नाही, पण 85 कोटी आणि काही लाख रुपये दिलेले आहेत. आपण रोज 80 ट्रेनची मागणी करतोय की आम्ही सोय करायला तयार आहोत, आम्हाला ट्रेन्स द्या. पण रोजच्या 30 ते 40 म्हणजे अर्ध्या ट्रेन्स आपल्याला रोज मिळत आहेत. अर्ध्या 80 ट्रेन्स आपण रोज मागतोय पण 30 ते 40 मिळत आहेत. ट्रेन्स आपली क्षमता आहे, तुम्ही ट्रेन्स आम्हाला द्या. आम्ही आमच्याकडनं सगळ्या ह्या मजुरांची आता आपण नीट व्यवस्था केलेली आहे. त्यांना व्यवस्थित त्यांची नोंदणी करून अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि ते सुद्धा घरी परत जाताना आपल्या राज्य सरकारचा जय जयकार करत जात आहेत. महाराष्ट्र सरकार जिंदाबाद. कारण त्यांची आपण इकडे नीट सोय केली. घरी जाण्याची त्यांना मी जे आपण वचन दिलं होतं त्या वचनाप्रमाणे त्यांना घरी पाठवायची सुरुवात केलेली आहे. पैसे त्यांच्याकडनं तिकीट घेतलेलं नाही. सुरुवातीच्या काळामध्ये काही कळत नव्हतं म्हणजे केंद्राकडनं काय येईल, यांच्याकडनं काय येईल. पण त्याची वाट न बघता आपण खर्च केलेला आहे. एस टीने सुद्धा फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. कारण हे सगळे जे काही लोक होती रस्त्याने निघाले होते त्यांना कल्पनाच नव्हती. जसं एक तो झाला ना जालन्याच्या आसपास, एक तो लोकर ती मजूर रुळावरतीच त्यांना डोळा लागला आणि त्यांच्या अंगावरनं मालगाडी गेली. कारण रस्त्यावरनं जाता येत नाही, भुसावळला जायचंय, रस्ता कसा कळणार, रुळावरनं चला. तर अशी दिशाहीन एक भटकंती चाललेत. त्या सगळ्यांना आपली एस टी जी आहे, एस टीला ह्यांना सुद्धा सगळ्यांनी मी धन्यवाद देतो. त्या रस्त्यावरनं जाणाऱ्या लोकांना तिथे त्यांनी उचलून त्यांना ज्या स्टेशनवरती जायचं होतं त्या स्टेशनवरती आपण सोडतो आहोत. काही लोकांना तर एस टीमधून परराज्यामध्ये आपण नेतो आहोत. म्हणजे इथे ट्रेनने तर जातातच आहेत, एस टीतून जात आहेत. पण ही सुद्धा संख्या किती आहे? एस टी बसेसच्या आजपर्यंत साधारणतः 5 मे ते 23 मे पर्यंत 32,000 फेऱ्या झालेल्या आहेत. 32,000 फेऱ्या. त्याच्यात जसं ट्रेननी काही लाख 7-8 लाख लोक ही आपण पाठवलेली आहेत तसं एस टीच्या माध्यमातून आपण 3,80,000 मजुरांना स्टेशनपर्यंत नाही तर त्यांच्या राज्यापर्यंत आपण पोहोचवलेलं आहे. 3,80,000. आणि ह्याही वरती साधारणतः शासनाचा खर्च हा 75 कोटीचा आपण आत्तापर्यंत केलेला आहे. 75 कोटी. कुठलं पॅकेज पाहिजे तुम्हाला? पॅकेज पाहिजे इतर देशातनं सुद्धा आणि आता इतर राज्यातनं हवाई मार्गे आपल्याकडे काही विद्यार्थी येत आहेत, काही अडकलेले आपली लोक येत आहेत. ह्या सगळ्यांची सोय आपण करतोय. त्यांना बाहेरून येणाऱ्यांना आपण क्वारंटाईनची सोय करतोय. ठाण्यातील भर रस्त्यात मदत न मिळाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमधील एका कुटुंबातील 2 भाऊ कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्यांचे वृद्ध आई वडीलही संशयित आहेत. हे वृद्ध सोसायटीच्या 3ऱ्या मजल्यावरती राहतात. त्यांना उपचारासाठी कुठलीही अँब्युलन्स मिळाली नाही व कुणीही मदत केली नाही. यासाठी या वृद्धांना 3ऱ्या मजल्यावरून सरपटत खाली यावं लागलं. त्यामुळे रुग्णवाहिकाही निघून गेली. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. हा व्हिडिओ सोशल माध्यमातून चांगलाच व्हायरल होत आहे. माझे जे 2 भाऊ आहेत ते पॉझिटिव्ह आले, कोरोना पॉझिटिव्ह. दोघांना हॉस्पिटलाइज केले. तर आता यांना पण आई आणि वडिलांना घेऊन जायचं होतं.
तर वडिलांना चालता येत नाही, तर त्याच्यापेक्षा चालत घासत बसत खालती आले 4थ्या माळ्यावरून. आणि आता ॲम्ब्युलन्सवाला निघून गेला आणि डॉक्युमेंटही सोबत घेऊन गेलाय. औरंगाबादमधील भाजपाचे खासदार भागवत कराड यांच्या 2 मुलांना कुणाल मराठे या भाजपाच्याच कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद कोडला कॉलनी परिसरात ही घटना आहे. खासदाराच्या मुलावरती येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा स्टार 24 तास. तसंच अधिक माहितीसाठी www.star24tas.co.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. पहा आता आपल्या घरातील टीव्हीवर हॅथवे नेटवर्क सोबत चॅनल नंबर 119 वर राज्यातील व आपल्या आसपासच्या घडामोडींसाठी स्टार 24 तास हे चॅनल. युट्यूबसह पहा आपल्या घरातील टीव्ही स्क्रीनवर हॅथवे नेटवर्क सोबत